सुषमा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी मराठीसाठी आम्ही एकत्र येणार. मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा. हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याचं उत्तम उदाहरण शिवाजी पार्कमध्ये दिसलं. अमित साटम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. दोन भाऊ काय 10 भाऊ जरी एकत्र आले तरी मातीत गाडणार. रामदास कदम यांचा इशारा. तर जो भाऊ भावाचा झाला नाहीये तो गावाचा काय होणार. ज्योती वाघमारेंची टीका. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेंच्या नेत्यांचा निशाणा. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांची राज ठाकरेंच्या घराबाहेर गर्दी. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, शिवसैनिकांकडून घोषणाबाजी. तर शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला शर्मिला ठाकरे यांनीही प्रतिसाद दिला. सकाळी दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना त्यांनी मिठाई वाटली होती. आधी भाजपनं झेंड्यातला हिरवा रंग काढावा, मग हिंदुत्वावरून अंगावर घ्यावं. भाजप नेत्यांचे टोप्या घातलेले फोटो काढेन उद्धव ठाकरेंचा इशारा. निकष बाजूला ठेवा. शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत केली नाही तर मराठवाड्यात आंदोलन करू. उद्धव ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा. तर बिहारमध्ये महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 टाकले. मतं विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाहीयेत. ठाकरेंचा सरकारला सवाल. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी मदत करणार. कठीण काळात शिवसेना बळीराजाच्या पाठीशी आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही. तुम्ही व्यापार म्हणता, मुंबईला व्यापार म्हणून पाहता, आम्ही जीव म्हणून पाहतो. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघालेत. निवडणूक घ्याच. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यातून भाजपला आव्हान. एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं. आपल्याच नेत्यांना संपवणारे कटप्रमुख. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघाले. निवडणूक घ्याच. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यातून भाजपला आव्हान. बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र पहिल्यांदाच पाहिलं. एकनाथ शिंदेंच्या भगव्या शालीवरच्या पोस्टरवरून ठाकरेंची जळजळीत टीका. तर फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरं काय दिसणार. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंचा पलटवार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बॉडी 2 दिवस का ठेवली. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले. रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल. तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंचा पलटवार. ठाकरे बंधू एकत्र येण्याची धास्ती महायुतीनं घेतली. आता समीकरण बदलतंय. आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. तर महायुतीमध्ये युती होणार की नाही हे आधी बघा. सचिन अहिर यांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती श्वेतपत्रिका काढणार. उद्धव ठाकरेंचा इशारा. तर मुंबई महापालिकेतून कमावलेली संपत्ती माया कुठे गेली. लंडनला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार. तुमच्या जाचाला कंटाळूनच राज ठाकरे पक्षाबाहेर पडले होते. तुम्हाला गरज आहे. तुमच्या पक्षाची वाताहत झाली. प्रताप सरनाईकांची टीका. शिवतीर्थाच्या पलीकडचं शिवतीर्थही आपलेच मानायला पाहिजे. ठाकरे बंधूंच्या युतीवरून संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊत हा महाराष्ट्र पेटवणारा माणूस आहे. शहाजी बापू पाटलांची टीका. तर बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा हयातभर विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. शहाजी बापूंचा ठाकरेंवरही निशाणा. मध्यंतरी सॅनिटरी पॅड वाटले त्यावर आदित्य ठाकरेंचा फोटो का लावले होते. रश्मी वहिनींनी मुलाला हेच संस्कार दिलेत का. शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांचा खोचक सवाल. चंगुमंगू आणि शेंबड्या लोकांचे प्रश्न विचारू नका. मदतीच्या किटवरील फोटोवरून शिंदे ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जुंपल्यानंतर ज्योती वाघमारे यांना सुषमा अंधारेंचा टोला. पहिल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. उद्धव ठाकरेंची टीका. तर फडणवीसांचा वरून नंबर आला. तुमचा घरात बसून खालून नंबर आला पाहिजे. शिंदेंचं ठाकरेंना उत्तर. क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा माणूस बेशर्म. उद्धव ठाकरेंचा टोला. तर ऑपरेशन सिंधूर अभी जारी है. मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला असं म्हणत शिंदेंचं प्रत्युत्तर. पंकजा मुंडेंकडून उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीत पाडा. दसरा मेळाव्यामध्ये जरांगेंच्या निशाणावरती पंकजा मुंडे. तर गुलाम शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर जरांगेंकडून रोष व्यक्त. रक्तबाजासारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय. हा राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळावी. पंकजा मुंडेंचा दुर्गा देवीच्या चरणी साकडं. आमचं गुलामीचं गॅजेट मग इंग्रज तुमच्या घरात राहत होता का. तुम्ही 1931च्या जनगणनेनुसार आरक्षण घेतलं. इंग्रज तुमच्या परिवारातील होता का. मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर. ओबीसीचा कट ऑफ 485 तर ईडब्ल्यूएसचा 450 आहे. कोणाला फसवताय. काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसीमधून आरक्षण हवंय. मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. 2 घास कमी खावा पण स्वाभिमानानं राहा. गुंड पाळू नका. भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य.
2024 मधील दसरा मेळाव्यातील काही जण दिसत नाहीयेत. पुढे निवडणुका नाहीयेत असं त्यांना वाटतंय. गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना 10 जन्म कोणीही संपू शकणार नाही. धनंजय मुंडेंचा सुरेश धसांवर निशाणा. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकले. दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी, तर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. दसरा मेळाव्यातून जरांगेंच्या प्रमुख 8 मागण्या. ओला दुष्काळासह हेक्टरी 70,000 मदत देण्याची जरांगेंची मागणी, तर शेतीला नोकरीचा दर्जा देऊन महिन्याला 10,000 रुपये द्यावे जरांगेंची मागणी. सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. पीक विम्याला बसवलेले 3 ट्रिगर हटवा. पूर्णपणे पीक विमा द्या. दिवाळीआधी मदत करण्यासंदर्भात जरांगेंचा सरकारला इशारा. फडणवीस म्हणतात सातबारा कोरा करू, तर अजितदादा कर्जभरा असं सांगतात. हे सरकार महिषासूर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अंबादास दानवेंची टीका. शेतकऱ्यांनो नाउमेद होऊ नका. पूर्ण मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. काही लोक शेतकऱ्यांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील. शेतकऱ्यांना मदतीत कोणतीही अडचण येणार नाही. अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर. आम्ही संविधानावर चालणार, मनुस्मृतीवर नाही, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं. संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य. शेजारील देशांमधील अस्थिरता भारतासाठी चिंतेचा विषय. भारत जगाला मार्ग दाखवू शकतो. मोहन भागवत यांचं वक्तव्य. संघ जातपात मानत नाही. आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन असा सर्वांचा सहभाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख. सत्ताधाऱ्यांविषयी संघाने कठोर भूमिका घेतली नाही. संघ हा विष आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले. संजय राऊतांची टीका. तात्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा. गांधींच्या विचारांच्या अनुषंगाने पुढची वाटचाल करावी. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. शिंदेंकडून धर्मवीर नागरी सहाय्यता कक्ष उघडण्यात येणार. शिवसेना आपल्या दारी घेऊन आली हा योजनांची शिदोरी. योजनेमार्फत शिंदे सगळ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार. सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन तेलींचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये राजन तेलींनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी. कोणतेच सरकार अशा वक्तव्यांना पाठबळ देत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. मुंबईतील प्रभादेवी परिसरात आज अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि विविध ग्रंथ पुस्तकांचं अनावरण होणार. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन होणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. शासनाने बंजारा एसटी प्रवर्गाचं आरक्षण लागू न केल्यास आम्ही उपहिंदू म्हणून जगू. पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या दसरा मेळाव्यातून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा सरकारला इशारा. उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. समितीमध्ये मुख्य सल्लागारांचाही समावेश. मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यावर महत्वाची जबाबदारी. यंदा राज्यात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस. मराठवाड्यात सर्वाधिक अर्थातच 39% पाऊस, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 20% अधिक पावसाची नोंद. कोकण गोवा भागात 15% अधिक, तर विदर्भात सरासरीपेक्षा 14% जास्त पावसाची नोंद. हवामान विभागाची माहिती. काजू उत्पादकांना प्रति किलो 10 रुपयांचं अनुदान. सरकारकडून 38,88,730 रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी. हा निधी लाभार्थी काजू उत्पादकांच्या बँक खात्यांवर जमा केला जाणार. तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेकडून 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार. तसेच मत्स्योद्योगी देवी संस्थांच्या वतीनं देखील 1 लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग. लातूरमधील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती. पुरवठा करणारी 7ही तलावं काठोकाठ भरली. मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली. उसाच्या प्रति टन मागे 15 रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध वाढला. शेतकऱ्यांच्या एका खिशातून काढून दुसऱ्या खिशाला मदत करायची असा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आरोप. आयकर विभागानं मृत व्यक्तीला धाडली आयकरची नोटीस. मुंबई हायकोर्टाकडून सदर नोटीस रद्द. नोटीसवर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. नेरळ खोपोलीहून आज कर्जत लोकल बंद. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील तांत्रिक कामासाठी आज, उद्या आणि 10 तारखेला विशेष ब्लॉक घेतला जाणार. मुंबईत सामान्यांसाठी फक्त 1,474 घरं, तर गिरणी कामगारांसाठी 4,215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता. दरम्यान राज्यात 11,500 घरांची निर्मिती केली जाणार. घरांच्या बांधकाम प्रस्तावांना म्हाडाची मंजुरी. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 5,285 घरांसाठी 11 ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार. तर कोकण मंडळ सोडतीसाठी 1,57,000 अर्जदार पात्र.
नवी मुंबईतील वाशीमध्ये सोने दुप्पट करून देण्याच्या आमिषानं महिलेची 8 लाखांची फसवणूक. दीपक पाटील नावाच्या संशयित आरोपीविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चारचाकी वाहनांची खरेदी. वस्तू सेवा करावरील कपातीमुळे वाहन खरेदीवर परिणाम. मुंबईहून 10,541 वाहनांची खरेदी केल्याची माहिती समोर. दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात सोनं खरेदीचा उत्साह. दसऱ्याला सोन्याचा घाऊक दर प्रतितोळा 1,18,000च्या पुढे, तर चांदी देखील प्रति किलो 1,45,000 रुपये किलोवरती पोहोचली आहे. पुण्याच्या भोरमध्ये काल विजयादशमी निमित्त रावणाचं दहन. बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी सारख्या वाईट प्रवृत्तींचं दहन केलं जाणार. पुण्याच्या भोरमधील ठिकठिकाणी सीमोल्लंघन सोहळा साजरा. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीत उत्साह संपन्न. अश्विन पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या वाहतूक मार्गांमध्ये 2 दिवस बदल. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 4 ते 7 ऑक्टोबर छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद आणि लातूरकडे जाणाऱ्या मार्गाच्या वाहतुकीमध्ये काहीसे बदल. दसऱ्याच्या मुहूर्तावर आपली एसटी ॲपचं लोकार्पण. प्रत्येक थांब्यावरील एसटीचं अचूक ठावठिकाणा कळणार. सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त पुणे विशेष रेल्वे धावणार. खडकी स्थानकावरून 1 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान 18 फेऱ्या असणार. तर या रेल्वेला देवास, उज्जैन, रतलाम, वडोदरा तसेच सुरत, वसई, कल्याण आणि लोणावळा आदी ठिकाणी थांबे असणार. पूजा खेडकर प्रकरणात कारवाई सुरू. नियमानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाणार. यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा महत्त्वाचा निर्णय. गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची प्रमाणपत्र डिजिलॉकरद्वारे स्वीकारणार. यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुढील आर्थिक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये 6.59% वाढ. गव्हाचा प्रति क्विंटल दर 160 रुपये वाढून 2,585 रुपये असा निश्चित. धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडेंनी उपोषण सोडलं. मागील 16 दिवसांपासून धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं. समाज बांधवांच्या विनंतीनंतर उपोषण सोडलं. 16 दिवस उपोषण केल्यानं दीपक बोराडेंची प्रकृती खालावली. अजित पवारांमुळे सगळ्या रामायणाची सुरुवात झाली आहे. दादांनी त्याला पक्षात घेतलं नसतं तर मी माझी झालो नसतो. योग्य वेळेस बोलेन. सुमनती सुजय विखे पाटील यांचा निलेश लंकेंवर निशाणा. मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यासोबत मनोमिलनाच्या चर्चांवर रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया. मीरा रोड स्टेशन जवळ गांधी जयंतीच्या कार्यक्रमात आय लव्ह मोहम्मद अशा आशयाचे बॅनर तर आय लव्ह महादेव अशाही आशयाचे बॅनर झळकले. महात्मा गांधींच्या फोटोखाली हा मजकूर लिहिण्यात आला. नांदेडमधील ग्रामपंचायतीने शासनाची मदत नाकारली. 85 रुपये गुंठा मदत हदगाव तालुक्यातील करमुडी ग्रामपंचायतीने नाकारली. शासनाच्या मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा ठराव. पैठण आणि माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदी काठावर असलेल्या सोनपेठ तालुक्यातील शिरसीमध्ये गाव पाण्याखाली. प्रशासनानं मदत केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. साताऱ्यातील शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे 1,11,000ची मदत सुपूर्द. आता पुढची 2 महिने राजकारण नको. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी विरोधकांसोबत मिळून एकत्र आंदोलन करू. भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची खासदार गोपाल पाडवींनी केली पाहणी. शासनानं तातडीनं शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. गोपाल पाडवी यांची मागणी. लातूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त गावांमधील शेततळीला नाम फाउंडेशन धावून आलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचं किट नाम फाउंडेशनकडून वाटप करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एपीएमसीचाही पुढाकार. कामगार व्यापारी करणार शेतकऱ्यांना मदत. मार्केटनिहाय मदत संकलन सुरू. शेतकऱ्यांना धान्य पुरवठ्यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे देखील आर्थिक मदत पाठवली जाणार. साताऱ्याच्या जलमंदिर पॅलेसमध्ये छत्रपती घराण्याच्या शाही दसरा मेळावा संपन्न. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचं पूजन करून सीमोल्लंघन. भवानी तलवारीची पारंपरिक वाद्य वाजवत पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली. कोल्हापूरच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. छत्रपती कुटुंबाच्या हस्ते शमीपूजन पार पडल्यानंतर पोवाडा आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं पार पडली. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी दसरा सोहळा उत्साहात संपन्न. भंडारा खोबऱ्याची उधळण करत मल्हारी मार्तंडाचा पालखी सोहळाही निघाला. आज जेजुरी गडावर मर्दानी अशी खंड स्पर्धाही बघायला मिळाली.
धुळ्याच्या शिंदेखेडा तालुक्यातील दोंडाईचामध्ये रावल संस्थांवर शस्त्रपूजन सीमोल्लंघन आणि रावण दहन संपन्न रावलगडीचे प्रमुख श्रीमंत सरकारसाहेब रावल, रावलगडीचे राजकुमार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सीमोल्लंघन संपन्न. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारमध्ये दसरा सण उत्साहात साजरा. हातात शस्त्र घेऊन शीख धर्मीयांचा प्रतिकात्मक हल्लाबोल. गुरुद्वारामध्ये पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम. नंदुरबारमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार. सर्वच पक्षांची आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 27 घरात 1000 घरकुल लाभार्थ्यांना आता वाढीव अनुदानाची प्रतीक्षा. मार्च महिन्यामध्ये 50,000 वाढीव अनुदान देणार असल्याचा सरकारचा निर्णय. जळगाव जिल्हा परिषदेच्या 4000हून अधिक सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दसरा गोड. 1 तारखेला 4249 सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांचं सेवानिवृत्त वेतन थेट खात्यावर जमा झालं. गरब्याच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरातली घटना. सराईत गुंड असलेल्या सोहम पवारनं शिवसेना शाखा प्रमुख बाळा भगुरे यांच्यावर बंदूक रोखत हवेत 2 राऊंडही फायर केले होते. नागपुरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीची धिंड. महिला पोलिसांनी आरोपीचे हात बांधून धिंड काढली. दुर्गा मार्शल महिला पोलिसांच्या टीमनं आरोपीची धिंड काढण्यात आली. दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील लिंबे जळगावमधील घटना. देवीची मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात कोसळला. दुर्घटनेमध्ये 3 अल्पवयीन मुलांसह 10 भाविकांचा मृत्यू. तर दुर्घटनेवेळेस ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये 30 भाविक होते. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात दुर्गा मूर्ती विसर्जनावेळेस घटना. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर. पंतप्रधान निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन. पंतप्रधान मोदींकडून खरगेंच्या तब्येतीची विचारपूस. भारताचा युरोपातील 4 देशांसोबत मुक्त व्यापार करार लागू. 15 वर्षांमध्ये अंदाजे 10 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता. स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टेनस्टाईन या देशांसोबत कमी शुल्कावर खरेदी विक्रीचे व्यवहार होणार. भारत चीन दरम्यान 26 ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा सुरू होणार. विमान कंपनी इंडिगोने केली घोषणा. कोरोना काळात थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. ट्विटर आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क $500 अब्ज संपत्ती असलेले जगातील पहिले उद्योगपती बनले. फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनियर्सच्या यादीमध्ये पटकावलं पहिलं स्थान. इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये ज्यू प्रार्थना स्थळाबाहेर चाकू हल्ला. हल्लेखोराने लोकांवर कार चालवत चाकूने हल्ला केला तर काही जण जखमी झाल्याची माहिती. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना लिहिलं पत्र. लडाखच्या लोकांच्या भावना समजून घेऊन सोनम वांगचुक यांची बिनशर्त सुटका करण्याची पत्रातून मागणी. अमेरिकेत 7.5 लाख सरकारी कर्मचारी सक्तीच्या रजेवर. 3 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा धोका. तर शटडाऊन लागल्यानं अमेरिकेतील सरकारी सेवाही ठप्प. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरप घेतल्यानं आतापर्यंत 7 मुलांचा मृत्यू. कफ सिरप घेतल्यानंतर लहान मुलांच्या किडन्या निकामी होत असल्याचं उघडकीस. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतात बनवलेल्या 4 खोकल्याच्या सिरपबद्दल अलर्ट जारी. दक्षिण चीन समुद्रात भारतीय पाणबुडीची चाचणी यशस्वी. सिंगापूर नौदलाने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय पाणबुडी बचाव सरावात चाचणी पार पडली. कॉमेडियन मुन्नवर फारुकीच्या हत्येचा कट रचणारा दिल्ली पोलिसांकडून अटक. गँगच्या 2 शूटर्सना बेड्या. अटक करण्यापूर्वी पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक. युट्यूबवर अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चनच्या AI व्हिडिओंची संख्या वाढली. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्याकडून युट्यूब विरोधात तक्रार. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये AI व्हिडिओ थांबवण्याची ही मागणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून